हॅलो एव्हरीवन, तुमचं सगळ्यांचं मोहोळ क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मुलांनो, आज आपण रोमन नंबर्सशी रिलेटेड A to Z कन्सेप्ट अगदी सगळ्या शिकणार आहोत. तुम्हाला काही डाऊट्स असेल तर कमेंट करा. पण आजचा व्हिडिओ जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकलात, बघितलात तर तुम्हाला डाऊट राहणारच नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते. ठीक आहे, आपण 1 नंबरपासून सुरू करूया. त्याच्या आधी व्हिडिओ सुरू करण्याचे एक दोन कन्सेप्ट मी तुम्हाला रोमन नंबरबद्दल सांगते. बघा, रोमन नंबर आपण कुठे कुठे वापरतो तर चार्ट्स, चॅप्टर्स, क्लॉक्स, अजूनही बऱ्याच ठिकाणी आपण रोमन नंबर वापरतो. सिरीज एखादी. तर मग रोमन नंबर म्हणजे काय, रोमन नंबर्स कुठून आले, काय, आपण सगळं आजच्या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर रोमन नंबरशी रिलेटेड अजून एक गोष्ट की रोमन नंबर आपण फक्त 3 वेळा एक नंबर रिपीट करू शकतो. म्हणजे काय आपण शिकूया. चला बघा, 1 नंबरसाठी आपण वापरतो सिंगल आय. ठीक आहे. आता 1 म्हणजे काय, 1. त्यानंतर येतं 2 म्हणजे काय, 1 + 1 म्हणजे आपण दोनदा आय वापरतो. डबल आय हा सेपरेट न लिहिता आपण असं लिहितो 2 डबल आय म्हणजे 2. 3 म्हणजे काय तर ट्रिपल आय म्हणजे 3दा आय, कारण 1 + 1 + 1 3 होतात. आपण 3 वेळा स्टँडिंग लाईन घेऊन, मी मार्कर चेंज करते माझा. बघा, 3 वेळा स्टँडिंग लाईन घेऊन आपण 3 लिहितो. 1 म्हणजे आय, 2 म्हणजे डबल आय म्हणजे दोनदा आय, 3 म्हणजे 3 वेळा आय म्हणजे ट्रिपल आय. मग आता 4 म्हणजे काय, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की रोमन नंबरमध्ये आपण सिंगल डिजिट 3पेक्षा जास्त वेळा रिपीट करू शकत नाही. मग आपण 4 कसं लिहिणार मला सांगा. 4 म्हणजे 5 - 1. ठीक आहे, 4 म्हणजे 5 - 1 4 होतो. मग -1 हे कसं दाखवायचं रोमन नंबरमध्ये तेच आपण आत्ता बघणार आहोत. बघा, 5ला रोमन नंबरमध्ये सिम्बॉल आहे V स्टँड्स फॉर 5. मग त्या 5मधनं 1 मायनस केला तर येतो 4. हे दोन्ही रोमन नंबर आहे. V आणि V म्हणजे 5, आय म्हणजे 1. 5मधून 1 मायनस केला तर येतो 4. तरी प्रश्न तिथेच उरतो, 4ला कुठला रोमन नंबर जायचा. तर मुलांनो, रोमन नंबरमध्ये अजून एक रूल आहे. जेव्हा एखादा नंबर तुम्हाला वजा करायचा आहे, सबस्ट्रॅक्ट करायचा आहे, तेव्हा तो त्याच्या पुढच्या नंबरच्या लेफ्ट हँड साईडला म्हणजे डाव्या साईडला राहायचा. आता आपण इथे काय इक्वेशन बनवलं, 5 - 1. 5 म्हणजे काय, V, तो लिहून घ्यायचा. तुम्हाला 5मधून 1 मायनस करायचं आहे म्हणजे 1 म्हणजे आय, म्हणजे तो आय व्हीच्या डाव्या हाताला म्हणजे आधी लिहायचा. जेव्हा एखादं अक्षर रोमन नंबरमधलं लेफ्ट हँड साईडला लिहिलेलं असतं दुसऱ्या अक्षराच्या, तेव्हा ते लेफ्ट हँड साईडचं अक्षर त्याच्या पुढच्या डिजिटच्या म्हणजे राईट हँडच्या डिजिटच्या अक्षराच्या मधून मायनस करायचं असतं. आय व्हीचा अर्थ काय, 5 - 1 म्हणजेच 4. आलं लक्षात. मग आपण 4ला वापरायचं IV, म्हणजेच हा जो 1 आहे तो 5मधनं मायनस करायचा आहे म्हणजे 4 येणार, कारण 5 - 1 4. आपण आत्ताच 5चं रोमन नंबर पाहिला आहे. 5 म्हणजे V. ठीक आहे. आता 6 म्हणजे 6. 5मध्ये 1 ॲड केला तर येतात 6. जर 1 लेफ्ट हँड साईडला लिहिला तर तो सबस्ट्रॅक्ट. मग तो जर राईट साईडला लिहिला 5च्या किंवा कुठल्याही अक्षराच्या राईट साईडला आपण कुठलं अक्षर लिहिलं, ह्याचा अर्थ ते अक्षर त्याच्या पहिल्या नंबरमध्ये असणाऱ्या अक्षराच्या मध्ये ॲड करायचं म्हणजे प्लस करायचं. बघा, 5 म्हणजे V, 1 म्हणजे आय, ते राईटला लिहिले म्हणजे 5 + 1 6 म्हणजे 6 हा रोमन नंबरला VI. ओके. आता 7 म्हणजे काय, 5 + 2. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, 5 म्हणजे V आणि 2 म्हणजे डबल आय, VII म्हणजे 7. 8 म्हणजे काय, 5 + 3. मग 5 म्हणजे V आणि 3 म्हणजे ट्रिपल आय, VIII म्हणजे 8. ओके. आता 9 म्हणजे 9 म्हणजे काय, परत बघा,
आधी आपण एक्सचं 10चं रोमन नंबर शिकूया, मग तुम्हाला 9चं शिकायला सोपं पडेल. मी तुम्हाला सांगते मुलांनो, एक्स म्हणजे 10, म्हणजे 10चा रोमन नंबर आहे एक्स. मग आता 9 कसा येतो बघा. 9 कसा येतो, 10 - 1. मग 10 म्हणजे एक्स आणि -1 म्हणजे लेफ्ट हँड साईडला 1चा रोमन नंबर लिहायचा, म्हणजे XI. जेव्हा रोमन नंबरच्या लेफ्ट हँड साईडला, मी परत एकदा सांगते, कुठलं अक्षर असतं त्याची व्हॅल्यू त्याच्या पुढच्या अक्षराच्या व्हॅल्यूमधून मायनस करायची. म्हणजे एक्स म्हणजे 1 आणि आय म्हणजे 1 आणि एक्स म्हणजे 10. आय हा एक्सच्या लेफ्ट हँड साईडला आहे, म्हणून आपण तो 10मधनं मायनस करणार. 10 - 1 म्हणजेच 9. म्हणजे 9चा रोमन नंबर काय आला, IX. ओके, बघा, 1 म्हणजे आय, 2 म्हणजे डबल आय, 3 म्हणजे ट्रिपल आय, 4 म्हणजे IV, 5 म्हणजे V, 6 म्हणजे VI, 7 म्हणजे V डबल आय, 8 म्हणजे V ट्रिपल आय, 9 म्हणजे IX, 10 म्हणजे X. एवढं सोपं आहे. ओके, आता आपण हे क्लिअर करूया, म्हणजे आपल्या इकडे रोमन नंबर पुढचे लिहिता येतील. बघा, आता तुम्हाला एक्स म्हणजे 10 म्हणजे एक्स कळाले. हां, मग 11 म्हणजे 10 + 1 ना. आता +1 म्हणजे राईट हँड साईडला 1 ॲड करायच्या एक्सच्या. ठीक आहे, बघा, 10 + 1 एक्स, 10 + 1 11 म्हणजे एक्स लिहिला आणि त्याच्यापुढे आय ॲड केला. आय का ॲड केला, कारण का 10मध्ये 1 ॲड केला की 11 येणार, आणि 1 म्हणजे आय, एक्स म्हणजे 10, एक्स + 1 म्हणजे 11, म्हणजे 11चा रोमन नंबर झाला, काय झाला, XI. सिमिलरली 12 म्हणजे एक्स + 2, एक्स आणि 2, 10 + 2 12, 10 म्हणजे एक्स, 2 म्हणजे डबल आहे. नाऊ 13 एक्स आणि ट्रिपल आहे, कारण 10 + 3, एक्स म्हणजे 10 आणि ट्रिपल आय म्हणजे 3. आता 14 म्हणजे काय सांगा. 14 म्हणजे 10 + 4, 14. मग 10 म्हणजे काय, एक्स, 4 म्हणजे काय, IV. ते आपण आधीच इथे शिकलो आहे. म्हणजे 14चा रोमन नंबर झाला XIV, XIV. ओके. 15 10 + 5, 10 म्हणजे एक्स, 5 म्हणजे V. म्हणजेच 15चा रोमन नंबर झाला XV. तुम्ही 1 to 10 नीट पाठ केले तर तुम्हाला बऱ्यापैकी पुढे सोपं जातं पुढचे रोमन नंबर लिहायला. आता बघा, 16 म्हणजे काय, तर 10 + 6, 10 म्हणजे एक्स आणि 6 म्हणजे VI, VI. ओके. सिमिलरली 17 म्हणजे काय, 10 + 7, 10 म्हणजे एक्स, 7 म्हणजे VII. 18 म्हणजे काय, 18 म्हणजे एक्स + 10 + 8, 10 म्हणजे एक्स आणि 8 म्हणजे VIII. बघा, VIII म्हणजे 8 आपण एक्सच्या राईटला लिहिला आहे, म्हणजेच तो त्या एक्सच्या व्हॅल्यूमध्ये ॲड करायचा. 10 + 8 18, 19. 19 म्हणजे काय, आता जरी 10 + 9 19 असले तरी 9ची व्हॅल्यू काय लिहितो आपण, XI. एक्स + 9 10 + 9 19. मग 10 म्हणजे लिहायचे एक्स, 9 म्हणजे IX. बघा, मी तुम्हाला हे एक्सप्लेन करते. 10 म्हणजे एक्स आणि 9 म्हणजे काय, IX म्हणजे काय, 9. आली की नाही 19. ठीक आहे. आता पुढे बघा, 20 म्हणजे 10 + 10, 10 म्हणजे एक्स, म्हणजे 2दा एक्स लिहायचा, 10 आणि 10 म्हणजे 20. ओके. आता आपण पुढचेही रोमन नंबर बघूया. 20 नंतर येतात 21. सो 20 म्हणजे काय, डबल एक्स. पण 21 म्हणजे 20 + 1,
20चा रोमन नंबर लिहायचा आणि 1 म्हणजे आय, डबल एक्स आय हा झाला 20चा रोमन नंबर. 22, 20 प्लस 2 डबल एक्स डबल आय. 22, 23, 20 प्लस 3 20 आणि हे 3, 20 प्लस 3 23. 24, 20 प्लस 4 24. 20 म्हणजे डबल एक्स, 4 म्हणजे आय व्ही. बघा 4 एकदा लर्न केला म्हणजे 1 to 9 लर्न केले की खूप सोपं जातं. 25, डबल एक्स 10 10 20 आणि 5 म्हणजे व्ही. 25, डबल एक्स व्ही. आपण हे नीट करूया जरा, तो व्ही दिसतोय. डबल एक्स व्ही. 25, 26, डबल एक्स म्हणजे 20 प्लस 6 6 म्हणजे व्ही आय. डबल एक्स व्ही आय म्हणजे 26. 27, 20 प्लस 7 20 म्हणजे एक्स, 7 म्हणजे व्ही डबल आय. 27, 28, 20 प्लस 8 20 म्हणजे डबल एक्स आणि 8 म्हणजे व्ही ट्रिपल आय. म्हणजेच एक्स एक्स म्हणजे 10 10 10 प्लस 10 20 20 प्लस व्ही ट्रिपल आय म्हणजे 20 प्लस 8 28. 29, 20 प्लस 9 20 म्हणजे डबल एक्स आणि एन म्हणजे आय एक्स. बघा 20 प्लस 9 29. ठीक आहे. ट्रिपल एक्स. 30 म्हणजे काय एक्स, सॉरी 10 प्लस 10 प्लस 10 10 म्हणजे एक्स. 3दा एक्स लिहिला की 30 होतो, कारण 10 प्लस 10 प्लस 10 30 होतात, हो ना. बघा तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रोमन नंबरमध्ये कोणताही नंबर फक्त 3 वेळा रिपीट होतो. तुम्हाला जर 40 लिहायचं असेल तर तुम्ही 4 वेळा एक्स लिहू शकत नाही, त्याच्यासाठी वेगळी ट्रिक असते. आत्ता आपण 30पर्यंत शिकलो आहे. तुम्ही सेम 31 to 40 लिहू शकता. आपण 1-2 नंबर लिहून बघूया. बघा 31 म्हणजे 30 प्लस 1. 30साठी काय सिम्बॉल आहे, ट्रिपल एक्स. प्लस 1 म्हणजे आय, ट्रिपल एक्स आय म्हणजे 31. ओके. सिमिलरली 32, ट्रिपल एक्स डबल आय 32, कारण 30 प्लस 2 32. असंच प्रमाणे तुम्ही 30चं 31 to 39 लिहा होमवर्कसाठी. आपण आता पुढे जाऊया. आता 40चा रोमन नंबर शिकण्याच्या आधी आपल्याला 50चा रोमन नंबर शिकायचा आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मी गंमत सांगणार आहे, लक्षात कसं ठेवायचं. बघा डायरेक्ट आपण आता 50 जे मेन टप्पे आहेत 50, 100, 500 आणि 1000 याचं शिकणार आहोत. आपल्याकडे पूर्वी LCD TV असायचं. LCD गाणं वाजवायचं बघा, LCD त्यात CD घालायची, किती साऊंड वाजायचं, टेप रेकॉर्डरसारखं असायचं. LCD LCD लक्षात ठेवायचं. म्हणजे सगळ्यात शेवटी M लक्षात ठेवायचं. LCD म्हणजे LCD माझ्याकडे आहे असं, LCD M. आता हे टप्पे काय आहेत LCD म्हणजे, बघा पहिला टप्पा आहे 50, मग आहे 100, मग आहे 500 आणि मग आहे 1000. म्हणजे 50 म्हणजे L, 100 म्हणजे C, 500 म्हणजे D आणि 1000 म्हणजे M. आलं लक्षात. LCD M म्हणजे 50, 100, 500, 1000. L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. मग बघा याचप्रमाणे आपण आता पुढचे नंबर बनवायला शिकतोय. आता तुम्हाला जर 32, 30 तुम्ही मधले होमवर्क लिहिल्या, डायरेक्ट 39 सांगते तुम्हाला मी. 39 बघा, 39 म्हणजेच काय, 30 प्लस 9
30चे सिम्बॉल लिहायचे. 9 म्हणजे आय एक्स इथपर्यंत नॉर्मली लिहायचं आहे, आत्ता पण लिहिलं. पण मग 40 म्हणजे 4 वेळा एक्स तुम्ही लिहू शकत नाही, कारण का तो रूल आहे रोमन नंबरचा. वी कॅन नॉट रिपीट 4 टाईम एनी सिम्बॉल इन रोमन नंबर. मग 40 कसं लिहायचं, तर 40 आपण फक्त 10 + 10 + 10 असं 4 वेळा करून 40 येतात असं नाही. तर 50मधून जर आपण 10 मायनस केले, 50 - 10 केले तरी 40 येतात. मग 50ला मी तुम्हाला काय शिकवलं आहे, एल. आणि मी मगाशी काय सांगितलं तुम्हाला अनेक वेळा, की जर तुम्हाला एखादा नंबर सबट्रॅक्ट म्हणजे मायनस करायचा असेल पुढच्या नंबरमधून, तर तो लेफ्ट हँड साईडला लिहायचा, त्या सिम्बॉलच्या आधी लिहायचा. मग 10 म्हणजे एक्स. बघा, एल म्हणजे 50 आणि 50च्या आधी एक्स लिहिला, एक्सची व्हॅल्यू आहे 10, आधी लिहिलं आहे म्हणजे ती सबट्रॅक्ट करायची, आणि 40. आहे ना सोपं. याचप्रमाणे आपण आता तुम्हाला 40 कळाला. 40 म्हणजेच काय, एक्स एल. आता जर 41 लिहायचं तर नॉर्मली लिहून घ्यायचं, आणि 40ची व्हॅल्यू लिहायची आणि मग 1 लिहायचा. 42 पण याप्रमाणे लिहायचा, 40ची व्हॅल्यू लिहायची आणि 2 लिहायचा. याप्रमाणे तुम्ही 49पर्यंत लिहू शकता. 40ची व्हॅल्यू लिहिली, 50 - एक्स म्हणजे एक्सेल म्हणजेच 40 झाला. 49 म्हणजे काय, 40 + 9. मग न कन्फ्यूज होता आणि 40ची व्हॅल्यू बनवायची, त्यानंतर त्यात ॲड मायनस बघायचं. आता इथं 40 + 9 49, मग 9ची व्हॅल्यू याच्या पुढे लिहायची. आलं लक्षात. आता याप्रमाणे तुम्ही 50 तुम्हाला माहितीच आहे. 50 म्हणजे काय, 50 म्हणजे एल. आता आपल्याला 51 समजा जर लिहायचं आहे, 51 म्हणजेच काय, 50 + 1. 50ची व्हॅल्यू आहे एल आणि एम म्हणजे 1. हा इथे लिहायचा असं. ठीक आहे. याचप्रमाणे तुम्ही 59 70, आता 70 60 कसं लिहिणार, 60 बघा 51 to 59. आता होमवर्कला करा. 60 कसं लिहिणार, 50 + 10. 50 म्हणजे आहे एल आणि एक्स पुढे लिहायचा म्हणजे तो ॲड दाखवतात. कुठलंही अक्षर पुढे लिहिलं की ते ॲड असतं. मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं आहे. बघा, एक्स म्हणजे एल म्हणजे 50, एक्स म्हणजे 10 आणि तो एलच्या पुढे एक्स लिहिला आहे म्हणजे तो एक्सची व्हॅल्यू एलच्या व्हॅल्यूमध्ये ॲड करायची. 50 + 10 60. आता 61 लिहायचं आहे. कसं लिहिणार, 60 + 1. 60 काय आलं आपलं, एल एक्स आणि त्याच्या पुढे 1 लिहिले की तो त्यात ॲड होणार. झालं 61. ओके. याप्रमाणे आपण कोणती रोमन नंबरची व्हॅल्यू काढू शकतो. आता तुम्हाला 100 सांगितले, 101 लिहायचं असेल, तुम्हाला 99 लिहायचं असेल तर काय करणार सांगा मुलांनो. 99 आपण डायरेक्ट स्किप नको करायला, तुम्ही कन्फ्यूज व्हाल. बघा मुलांनो, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000 म्हणजे 1000. LCDM 50 100 500 1000. आता तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे आपण एक नंबर 3दा रिपीट करू शकत नाही ह्याचं अल्फाबेट रोमन नंबरमध्ये. तर मग तुम्हाला जर 80 लिहायचं असेल, 80, तर 80ची व्हॅल्यू कशी येणार. मी 2 मिनटं मार्कर चेंज करते म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही होणार. बघा, तुम्हाला जर 80 लिहायचं आहे, 80 म्हणजे काय, 50 + 30 बरोबर. 50ची व्हॅल्यू काय आहे आपली एल आणि 30 म्हणजे 10 + 10 + 10 म्हणजे ओके. बघा, ह्याचं तुम्हाला रोमन नंबर विचारलं, दिलेल्या रोमन नंबरचं साधा नंबर लिहा, तर कसं व्हॅल्युएशन करणार. एल म्हणजे लिहून घ्यायचा 50, XXX म्हणजे 30, 10 10 10 आणि राईटला आहेत ते म्हणजेच ते ॲड आहेत. ह्याचं व्हॅल्युएशन झालं 80. एवढं सोपं आहे. ठीक आहे. आता मला 81 लिहायचं आहे, मग काय 80चं व्हॅल्युएशन लिहायचं, त्याच्या पुढे 1 लिहायचा, LXXX आणि 1. सेम 89, 80 + 9, 80 म्हणजे 50 60
70 80 हे 80 झाले, प्लस 9 9 म्हणजे एक्स आय. 1 to 9 एवढे छान पाठ करायचं की डोळे बंद करून जरी कोणी विचारलं N9चं रोमन नंबर काय तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे, 2चं काहीतरी सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. 89 नंतर येतात आता 90 म्हणजेच काय. आता तुम्ही इथे असं लिहू शकता का की 50 + 40 म्हणजे 50 म्हणजे L आणि 4 वेळा हे बघा 50 60 70 80 झाले की 100 सॉरी 90 50 60 70 80 90. पण हे चुकीचं आहे. रोमन नंबरमध्ये एक नंबर 3पेक्षा जास्त वेळा लिहू शकत नाही. मग 90ला नाही लिहू शकत का रोमन नंबर? हो लिहू शकतो. कसा बघा, 90 म्हणजे 100 - 10 हो ना. मग 100चा सिम्बॉल काय आपला C. त्याच्यातनं 100मधून 10 मायनस करायचे. मायनस म्हणजे लेफ्ट हँड साईडला लिहायचं. 10चा सिम्बॉल आहे एक्स, म्हणजेच 90 बरोबर झाले XC. ओके. तुम्हाला याचं व्हॅल्युएशन आठवायचं. 100 म्हणजे काय LC, C म्हणजे 100 आणि त्याच्या आधी 10 आहेत म्हणजे 100 - 10 90. ओके. आता जर 91 लिहायचं असेल तर 90 लिहायचा XC आणि 1 लिहायचा. 99 लिहायचं असेल तुम्ही मधल्या होमवर्कला करा तर 90 + 9 90 म्हणजे XC 9 म्हणजे IX. पुन्हा 100 म्हणजे C. आता 101साठी रोमन नंबर लिहायचा असेल, ह्या स्पर्धा परीक्षांसाठी पण हे उपयोगाला येतं. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, कोणतीही स्कॉलरशिपची परीक्षा, ह्याच्यामध्ये हे सगळं डिटेलिंग विचारतात. म्हणून मी एवढं सगळं सांगते. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नीट ऐका. काही क्वेरी असेल तर कमेंट करा. 101 कसं लिहिणार? 100 म्हणजे C आणि 1 म्हणजे I. CI म्हणजे 101. त्याच्यासाठी बेसिक हे सगळे रोमन नंबर्स 1 to 10 रोमन नंबर्स हे नीट पाठ पाहिजे. ते जर लक्षात राहिलं तर तुम्ही कुठलाही रोमन नंबर इझिली बनवू शकता. बिलीव्ह मी. LCDM आणि 1 to 9 एवढे पाठ करा मेन. मग तुम्हाला कुठलाही रोमन नंबर मनाने बनवता येईल. जर काही येत नसेल तर मला कमेंट करा. आपण नक्की त्याच्यावर परत एकदा प्रॅक्टिस करूया. ओके. थँक्यू.